आमदार वरुण सरदेसाई सर काय बोलाल सर? सर काय बोलाल? तिढा राज्यसभेचा तिढा कसा सुटला? एक सीट आहे आणि 3 पक्ष मागण्या करतात, कसं बघतो त्याच्याकडे? नाही, मला असं वाटतं की ही जी राज्यसभेची निवडणूक आहे यामध्ये आदित्य ठाकरे साहेब यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. आमची भूमिका ही सरळ आहे. गेल्या विधानसभेमध्ये सर्वाधिक महाविकास आघाडीमध्ये 20 आमदार हे आमच्या पक्षाचे निवडून आलेले आहेत. आमच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांकाताई चतुर्वेदी या रिटायर होत आहेत आणि त्यामुळे लॉजिकली अँड नॅचरली ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावी ही आमच्या सगळ्या निवडून आलेल्या आमदारांची इच्छा आहे. ती इच्छा आम्ही उद्धव ठाकरे साहेबांकडे व्यक्त केलेली आहे. नाव कोणाचं? आदित्य ठाकरेंचं नाव आहे का कशा करता? राज्यसभेसाठी? नाही, आदित्यजी निवडून आलेले आहेत, आमचे इकडचे नेते आहेत. आदित्यजींचा अजिबात हे काही विषय नाही आहे. तुम्ही काहीतरी वेगळी बातमी उगाच चालवू नका. मी तुम्हाला सांगतो असा काही दुरान्वये काही संबंध नाही आहे. आम्हाला हेच वाटतं की आमच्या पक्षाचा एखादा सहकारी, एखादा शिवसैनिक हा राज्यसभेत जावा. आमच्या पक्षाचा जर एक सदस्य रिटायर होत असेल तर ती संख्या 2 वरनं 1 वर येऊ नये, ती परत एकदा 2च राहावी एवढाच विषय आहे. संजय राऊत आहे, त्यांनी तर शरद पवारांचं नाव सांगितलेलं. त्यांची ते आले पाहिजे त्यांच्याबद्दल. नाही, मला असं वाटतं की त्यानंतर राऊत साहेबांनी हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की घेतलं जातं. नंतर त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे, ते दिलं तर द्या तरी कमीत कमी. तर आमची एवढीच ही आशा आहे की शिवसैनिक जावा. राऊत साहेबांनी सुद्धा नंतर तेच सांगितलं. आज शेवटी राष्ट्रवादीला वाटणं की त्यांचा एखादा उमेदवार राज्यसभेवर जाणं हे सुद्धा साहजिक आहे. काँग्रेसला वाटणं हे सुद्धा साहजिक आहे. त्यामध्ये काहीच गैर नाही आहे. पण आमची तर ही इच्छा असणारच ना की आमचा एखादा सहकारी शिवसैनिक राज्यसभेत जावा. काँग्रेस सुद्धा आक्रमक भूमिका होते. काँग्रेस बोलते की आम्ही जाणार, आम्ही त्यांची समजूत काढू. त्याच्याबद्दल काय म्हणतो? नाही, आक्रमकपेक्षा त्यांची सुद्धा इच्छा असण्यात काहीच गैर नाही आहे. प्रत्येक पक्षाला वाटलंच पाहिजे. जर एखाद्या पक्षाला असं वाटलं की आपला पक्ष न जाता दुसऱ्या पक्षाला जावा तर आश्चर्यकारक आहे. तर हे होते आमदार वरुण सरदेसाई यांनी सांगितलं, आम्ही सुद्धा इच्छुक आहोत, पण प्रत्येक पक्षाला वाटतं की आमचा खासदार गेला पाहिजे राज्यसभेवरती. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई.